नमस्कार. आपण 1 ते 15पर्यंतचे क्वेश्चन मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण 16 ते 29पर्यंत प्रश्न पाहणार आहोत पहिल्या धड्याचे. हे हे सॉल्व करण्यासाठी आपण नवनीतचं स्कॉलरशिप परीक्षेसाठी जे पुस्तक आहे ते वापर करतो आहे. तर याच्यामध्ये पहा, एक आकृती दिलेली आहे. त्याच्या उजव्या बाजूला वर्तुळ आहे, डाव्या बाजूला वर्तुळ आहे, उजव्या बाजूला डार्क वर्तुळ आहे आणि खाली चौकोन आहे. आता ही जी आकृती आपण जर पाहिली, याच्यामध्ये काय होतं आहे, मग डार्क वर्तुळ इकडे येतं आहे, चौकोन इकडेच राहतो आणि पांढरं वर्तुळ इकडं आहे. आणि जर तिसरी आकृती आपण पाहिली तर तिसरी आकृतीमध्ये डार्क वर्तुळ खाली आहे, या बाजूला पांढरं वर्तुळ आहे आणि या बाजूला चौकोन आहे. आणि इथं जर आपण पाहिलं तर इथं पहा, हे जे रोटेशन आहे ते कसं होतं आहे, क्लॉकवाईज, म्हणजे वर्तुळ अँटी क्लॉकवाईज होतं आहे. वर्तुळ, डार्क वर्तुळ, पांढरं वर्तुळ आणि चौकोन, डार्क वर्तुळ, पांढरं वर्तुळ आणि चौकोन. डार्क वर्तुळ, पांढरं वर्तुळ इथं यायला पाहिजे होतं, इथं नाही आलं. इथं पाहू आपण, डार्क वर्तुळ, पांढरं वर्तुळ, चौकोन, म्हणजे वेगळं पद कोणतं आहे, मग बी आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं, एक तर तुम्ही क्लॉकवाईजसुद्धा पाहू शकता किंवा अँटी क्लॉकवाईजसुद्धा पाहू शकता. आता प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17मध्ये आपल्याला 4 आकृत्या आहेत, म्हणजे 4 अल्फाबेट आहे, MADH. आता इथं पहा, इथं यमला जे आहे 1 2 3 4 बाजू आहे, 1 2, एला 3च बाजू आहे, तर डीला 1 बाजू आहे आणि अर्ध गोल आहे, आणि एसला 3च बाजू आहे. म्हणजे बाजू म्हणून आपण इथं वेगळं पद काढू शकत नाही. मग आपल्याला काय वेगळं काहीतरी बघावं लागेल. तर मग आपण याच्यामध्ये काय बघू शकतो, आपण हे कोणते फिगर सिमेट्रिक आहे. हे चारही फिगर कसे आहे, सिमेट्रिक. सिमेट्रिक म्हणजे काय, आपण एक लाईन ओढली तर ते बरोबर अर्धे एकमेकावर ओव्हरलॅप करतात. समजा आपण इथे एक लाईन ओढली तर इकडची बाजू आणि इकडची बाजू कशी आहे, आरशामध्ये सारखी दिसेल. म्हणजे इथं आरसा लावला की इथं प्रतिबिंब कसा तयार होणार आहे, असं तयार होणार आहे. मग एला इथं आरसा लावला की या आरशामध्ये बरोबर असाच प्रतिबिंब तयार होईल. पण डीला जर आपण उभा आरसा लावला तर असं प्रतिबिंब तयार होणार नाही, त्याला आपल्याला आडवा आरसा लावावा लागेल. पण यशला पण आपण उभा आरसा लावला की असाच प्रतिबिंब तयार होईल. मग वेगळं पद कोणतं आहे, डी आहे, म्हणजे ऑप्शन सी आहे. आता प्रश्न क्रमांक 18मध्ये पहा, 1 2 3 5 चौकोन आहे. तर हे चौकोन कसे आहे, एक मोठं चौकोन आहे आणि बाकीचे 4 चौकोन त्याच्या शिरोबिंदूला आहे. बीमध्ये पण काय आहे, 4 त्रिकोण आहे, एक मोठा त्रिकोण आहे, त्याच्या तिन्ही शिरोबिंदूला 3 त्रिकोण आहे. याच्यामध्ये 5 आयात आहे, एक मोठा आयात आहे, त्याच्या 5 शिरोबिंदूला 5 आयात आहे. आता इथं वर्तुळ आहे, वर्तुळाला शिरोबिंदू असतात का, नसतात. पण 1 2 3 4 वर्तुळ आहे, तर हे कुठंतरी स्पर्श करून जायला पाहिजे होते, पण हे काय करत आहे, इथं छेदत आहे. म्हणजे इथं या वर्तुळवर छोटे वर्तुळ येत आहे, म्हणजे वेगळं पद कोणतं आहे, मग ऑप्शन डी आहे. आता इथं पहा, प्रश्न क्रमांक 19. आपण पाहू सिक्वेन्स कसा आहे. इथं 4 डाईस दिलेले आहे आपल्याला, त्याच्यामध्ये अल्फाबेट लिहिलेले आहे ABC. म्हणजे ए पहिले येतं, बी नंतर येतं, सी येतं, ABC असा, DEF असं, GHI असं, JKL M असं येतं. म्हणजे JKL हे असं झालं, जे कुठं पाहिजे होता, इथं पाहिजे होता. ओके, के इथं पाहिजे होता आणि एल इथं पाहिजे होता, म्हणजे वेगळं पद कोणतं आलं, मग डी आलं. आता 20वा प्रश्न पाहू आपण, याच्यामध्ये कसं आहे बघू आपण. एक पंचकोन आकृती आहे, त्याच्यामध्ये 3 बाजूचे आकृत्या आहे छोट्या छोट्या. तर याला आपण बघू कसं, कोणतं पद वेगळं आहे आपण काढू. तर इथं पहा, हे जे दोन वरची बाजू आहे पंचकोनची, इथं एक आकृती कशी आहे, एक आकृतीचं तोंड म्हणजे उघडी बाजू पंचकोनच्या दिशेने आहे आणि एका आकृतीची उघडी बाजू पंचकोनच्या विरुद्ध दिशेला आहे. पण याच्यामध्ये काय होतं आहे, दोन्ही बाजू कुठे आहे, उघड्या बाजू आकृतीच्या पंचकोनच्या दिशेला आहे. इथं पहा, एक बाजू पंचकोनच्या दिशेला आहे उघडी बाजू, एक उघडी बाजू बाहेर आहे. इथं पण पहा, एक उघडी बाजू बाहेर आहे, एक उघडी बाजू पंचकोनच्या दिशेला आहे. पण इथं दोन्ही उघड्या बाजू कुठे आहे, पंचकोनच्या दिशेला आहे. मग ऑप्शन कोणतं येईल, बी येईल. प्रश्न क्रमांक 21 पाहू आता आपण. 21मध्ये काय आहे बघा,
कधी कधी खूप सोपं असतं बघा. हे जे कंस दिलेलं आहे, असं वक्र दिलेलं आहे इथं आकृती, ही कोणत्या बाजूला आहे? या आकृतीच्या दिशेला आहे. म्हणजे याचं तोंड कुठं निमुडतं आहे? या आकृतीला, म्हणजे त्रिकोण, हे जे 3 त्रिकोण आहे त्यांच्या बाजूला. इथं पण सेम तसं आहे. इथं काय होतं आहे, हे वक्र जे आलेलं आहे हे बाहेरच्या दिशेला जातं आहे. इकडं पण सारखं आहे, म्हणजे वेगळी कोणती आहे? सी आहे. म्हणजे कधी कधी जास्त आकृतीचं निरीक्षण नाही करायचं, एक वेगळं काय असेल ते पाहायचं. आता इथं पहा, ABCD 4 आकृती दिलेल्या आहे. एकामध्ये डोळे, एकामध्ये हात आहे, एकामध्ये काने, एकामध्ये होठ आहे. तर आपण जर विचार केला, हे चारही आपले अवयव आहे, पण 1 2 3 अवयव कुठं आहे? आपल्या चेहऱ्यावर असतात. हात वेगळं असतं, हे ना, चेहऱ्यावर नसतो. मग हे बी ऑप्शन बरोबर आहे. आता इथं आपण पाहू, ABCD हे काय दिलेले आहे आपल्याला? 4 आकृत्या दिलेल्या आहेत. तर ही आकृती कशी आहे? एला आपण फिरवलं तर अशी आकृती तयार होईल का? बिलकुल नाही होणार. पण एला आपण फिरवलं, असं केलं, म्हणजे आरशामध्ये पाहिलं तर अशी आकृती तयार होईल. मग आपण काय करणार? बीला फिरवणार. बीला आपण फिरवलं, कशी आकृती तयार होते? अशी आकृती तयार होते. नाही, आपण या बीला फिरवलं तर अशी आकृती तयार होईल. परत हिला थोडंसं फिरवलं की अशी आकृती तयार होईल. मग इथं वेगळं पद कोणतं असेल? आपलं बी असेल. कोणतं वेगळं पद असेल? बी असेल. बी नसेल, सॉरी. हे बघा, हे असं फिरवलं की अशी आकृती तयार होईल, असं याला थोडंसं फिरवलं की अशी आकृती तयार होईल. ए जे आहे ते वेगळं आहे. तर ए काय आहे? आपलं वेगळं ऑप्शन आहे. मी चुकून बी म्हणलो होतो. आता इथं पहा, चौकोन आहे, ठीक आहे, चौकोन आहे. मग चौकोनहून 2 ॲरो निघत आहे, म्हणजे 2 बाण निघत आहे. इथं चौकोन आहे, पण दोन्ही बाण कुठं आहेत? चौकोनच्या दिशेला आहे. इथं चौकोन आहे, चौकोनमधून 2 बाण निघत आहेत. इथं चौकोन आहे, चौकोनमधून 2 बाण निघत आहे. मग कोणतं उत्तर असेल? बी. सोपं आहे. आता प्रश्न क्रमांक 25 पहा, TIC, CTI, TEC, ITC. असं जर उत्तर आलं तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे. बघा, TIC हे तिन्ही अल्फाबेट आहे, हे इथं पण तिन्ही अल्फाबेट आहे. इथं काय झालं? आयच्या जागेवर ई आलं, म्हणजे वेगळं ऑप्शन कोणतं आहे? सी आहे. आता इथं आपण 4 आकृती दिलेल्या आहे. इथं पाहू आपण, इथं एक चेहरा बनवलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये डॉट आहे आणि त्याच्या खाली कंस दिलेले आहे असे. तर इथं बघा, फक्त हा चेहरा वेगळा आहे. इथं कंस म्हणजे भुयावर दाखवलेला आहे आणि डॉट दिलेलं आहे. मग हा सी ऑप्शन वेगळा आहे. आता प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27मध्ये काय आहे? 3 वर्तुळ आहे, 4 गुणाकारचे चिन्ह किंवा क्रॉस आहे, 4 गुणाकारचे चिन्ह किंवा क्रॉस आहे. 4 अधिकचे चिन्ह म्हणजे प्लस आहे, आणि इथं 3च अधिकचे चिन्ह आहे. इथं 2 चौकोन आहे, इथं 2 चौकोन आहे, म्हणजे वेगळं पद कोणतं आहे? सी. कारण इथं काय, संख्या कमी जास्त आहे. आता 28वा पाहू आपण. 28मध्ये 2 रेषा आहे. ए पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्यामध्ये 2 रेषा आहे, तिसऱ्यामध्ये 2 रेषा आहे, चौथ्यामध्ये पण 2 रेषा आहे. पण काय होतं आहे बघा, आता इथं वेगळं पद काढणं थोडंसं कन्फ्युजिंग असेल. कारण या आकृती आपण पुढं नेल्या तर एकमेकाला टच होती, हे पुढं नेल्या तर हे बी टच होती, ही तर टच झालेली, म्हणून हे आपण असा अंदाज नाही लावू शकत. इथं बघा, टच होतं आहे का? सध्या नाही. इथं पण हे दोन्ही बाजू एकमेकाला टच करत नाही, म्हणजे स्पर्श करत नाही आहे. इथं पण दोन्ही बाजू एकमेकाला स्पर्श करत नाही, पण इथं स्पर्श करत आहे, म्हणजे ऑप्शन डी असेल. आता 29वा बघा प्रश्न. 29वा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर याच्यामध्ये पहा, जर आपण याला फिरवलं कशी आकृती? अशी आकृती बिलकुल तयार होईल. मग ही आकृती याला आपण थोडंसं फिरवलं तर अशी तयार होईल, आणि याला पूर्ण फिरवलं तर हे जे आहे इथून वर यायला पाहिजे. तुम्ही फिरून बघा, याला फिरवलं थोडंसं तर ही बाजू वर आहे, ही बाजू फिरून कुठली बाजू वर येईल? ही बाजू इथं वर आहे, इथं या त्रिकोणच्या दिशेला. ही बघा, ही बाजू बी या त्रिकोणच्या दिशेला आहे, ही बाजू बी इकडची बी त्रिकोणच्या दिशेला आहे. पण इथं जर पाहिलं आपण तर ही बाजू त्रिकोणच्या दिशेला पाहिजे होती, ही नाही आहे, ही बाहेरच्या दिशेला आहे. तर ही आकृती डी वेगळी आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी आपण पाहू पुढचे कसे सोडवायचे तर.